ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथमध्ये एका लोकल शीतपेयाच्या बाटलीत काचा आणि कचरा आढळल्यानं खळबळ उडाली आहे। यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट या कारखान्यावर धडक दिली। हे शीतपेय एखाद्या लहान मुलानं प्यायलं तर काय अनर्थ होईल असा सवाल करत या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। बदलापूरच्या एका रिक्षाचालक असलेल्या मनसे कार्यकर्त्याने हे शीतपेय एका हातगाडीवर पिण्यासाठी घेतलं असता त्याला त्यात काच आढळून आली। त्यामुळे त्याने शैलेश शिर्के यांना कळवलं असता शिर्के यांनी मनसे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या मदतीने या शीतपेयाचा कारखाना शोधून काढला। अंबरनाथ पश्चिमेच्या उलनचाळ भागातील एका गाळ्यात हा कारखाना सुरू होता। तिथं अस्वच्छता, जुने लेबल असलेल्या, उत्पादन केल्याच्या तारीखही नसलेल्या शीतपेयाच्या अनेक बाटल्या सापडल्या। इतकंच नव्हे तर कारखान्यातल्या काही बाटल्यांमध्येही काचा आणि कचरा आढळून आला। त्यामुळे ही शीतपेय एखाद्या लहान मुलांना प्यायलं असतं तर काय अनर्थ होईल असा सवाल करत या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी शैलेश शिर्के यांनी केली आहे। आज आमचे बदलापूरचे पदाधिकारी किरण भगत हे रिक्षा चालवतात। एका हातगाडीवर उभे असला त्यांनी ड्रिंक्स विकत घेतलं। त्या ड्रिंक्समध्ये काच आढळली। त्यांनी अजून 2 बाटल्या घेतल्या असतात, त्यांना त्यात घाण आढळली। तर त्यांनी मला फोन करून आमच्या ऑफिसला आले। ऑफिसला आल्यानंतर आम्ही इथला एक पदाधिकारी विशाल गायकवाड म्हणून त्याला फोन करून ती फॅक्टरी कुठे आहे म्हणून ॲड्रेस काढायला सांगितला। तर ती फॅक्टरी अंबरनाथ नगरपालिकेचे बेघर निवारा केंद्र आहे त्याच्या समोर असल्या कारणाने आम्ही तिथे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून त्याची पाहणी केली असता अशा खराब बाटल्या तिथे आहेत। आणि आरोग्य डिपार्टमेंटला आमची एक विनंती आहे का ही लहान पोरं पिऊन त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे, तर अशा फॅक्टऱ्या शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मनसेतर्फे आम्ही मागणी करत आहोत। तर या कारखान्यात अस्वच्छता असल्याचं मान्य करत शीतपेयाचे नमुने अन्न औषध प्रशासनाला पाठवत असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विनीत पाटोळे यांनी दिली आहे। मला माहिती मिळाल्यानुसार मी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी बराचसा जुना स्टॉक दिसत आहे आणि आतमध्ये पण पाहणी केली असता साफसफाई स्वच्छता कुठल्याही प्रकारे दिसत नाहीये। पण ज्या जुन्या बाटल्या आहेत त्यातल्या सॅम्पलसाठी ठाणे येथे फूड इन्स्पेक्टर ऑफिस आहे त्या कार्यालयात पाठवून त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्याकडून पुढील चौकशी करण्यात येईल पूर्ण। आता या कारखान्यावर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।